ज्यांनी ती निवडणूक ज्यांच्या नेतृत्वाखाली लढली, तुम्ही त्यांनाही प्रश्न विचारले पाहिजे. मला इथे उत्तरच माझ्याकडे नाही आहे, का मला विषयच माहीत नाही. तुम्ही संजय शिरसाटांचा 2 दिवसापूर्वी विषय मांडला होता, त्याच्यामध्ये गणेश नाईकांनी हे सगळे कागदपत्र विरोधी पक्षांना देण्याचं काम केलं आहे आणि ते शिंदे विरोधात काम करतात असा एक सूर पाहायला मिळतो. मला माहीत नाही मुळात 50,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे की नाही याचं उत्तर द्या. दिवलकर यांना बेकायदेशीर पद्धती सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून ते कायदेशीर हकदार नसताना 5,000 एकर जमीन वनजमीन ज्या पद्धतीनं 25 दिवसात देण्याचा उपक्रम सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी केला, हे सगळे त्यांचे आदेश, हे सरकारी कागद दप्तर हे जनतेसाठी खुलं आहे. गणेश नाईकांवरती कशा करा तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे आणि जो नवीन कायदा अमित शहा आणू इच्छित आहेत मंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकण्याचा, तर तो पहिला प्रयोग संजय शिरसाट यांच्यावरती व्हायला पाहिजे. पहिला प्रयोग हा संजय शिरसाट यांच्यावरती व्हायला पाहिजे. गणेश नाईक हे त्या भागातले प्रमुख नेते आहेत, ते भाजपचे मंत्री आहेत. हे तुम्ही स्थानिक राजकारण कशा करता? 50,000 कोटीचा भूखंड घोटाळा हा महाराष्ट्रातला ऐतिहासिक भूखंड घोटाळा आणि आता मुंबईत गेल्यावरती त्या संदर्भात या विषयावरती काय करायचं याच्यावरती आमची चर्चा झालेली आहे. वरिष्ठ नेतृत्वात मग राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील. काल माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा त्या संदर्भातले कागदपत्र मागवून घेतले माझ्याकडून. काल माननीय शरद पवार साहेबांना सुद्धा धक्का बसला आहे वाचून ऐकून. त्यांनी काल माझ्याकडून या संदर्भातले सगळे कागदपत्र ही स्वतः मागवून घेतले. पत्र लिहून अमित शहाना ती हँडओव्हर केली होती कागदपत्र 2 दिवसांपूर्वी भेटल्यानंतर. शरद पवार मला माहिती, हे मी कसं काय सांगू. पण या सगळ्या प्रकरणामध्ये गणेश नाईकांची तक्रार थेट दिल्लीपर्यंत करण्यात आलेली आहे. त्यांनी हे सगळं प्रकरण काढलेलं आहे. अहो प्रश्न इतकाच आहे, 50,000 कोटीचा घोटाळा झाला आहे की नाही हा प्रश्न आहे. कागद कुठून आले आणि स्फोट कुठून झाला हा विषयच नाही आहे. आपण शेण खाल्लं की नाही, आपण शेण खाल्ल्याचे तुमच्या तोंडाला वास, स्वतः शेण खायचं आणि दुसऱ्याच्या तोंडाला वास घ्यायचा, हे काय चाललं. 50,000 कोटीचा घोटाळा झालेला आहे. त्यातले 20,000 कोटी एकनाथ शिंदे संजय शिरसाट यांना मिळालेले आहेत. त्यातले 10,000 कोटी दिल्लीतल्या बॉसपर्यंत आलेत असं त्यांचेच लोक सांगत आहेत. याच्यामुळे याच्यात सगळ्यात जास्त बदनामी अमित शहांची झालेली आहे, हे मी त्यांना स्वतः सांगितलेलं आहे. सर, काल अमित शहांनी पंतप्रधानांना पदावरून काढण्याच्या संदर्भातलं विधेयक लोकसभेत मांडलं. मग काढा. एवढे आरोप आहेत प्रधानमंत्र्यांवरती. या देशाची सार्वजनिक संपत्ती आपल्या एका मित्राला कवडी मोल भावात किंवा फुकटात दिली. अमेरिकेत ज्या मित्रावर लाचखोरीचे आरोप आहेत आणि त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, त्याला वाचवण्यासाठी प्रेसिडेंट ट्रम्प पुढे ऑपरेशन सिंधूमध्ये शरणागती पत्करली. हा राष्ट्रीय अपराध केला आहे प्रधानमंत्र्यांनी. गुन्हा दाखल करावा गृहमंत्र्यांनी देशद्रोहाचा आणि अटक करावी, बडतर्फ करावं. आम्ही स्वागत करू कायद्याचं. सर, काल जेव्हा हे विधेयक सादर करत असताना सुरुवातीला अमित शहा पहिल्या बेंचवर होते, नंतर विरोधकांनी जेव्हा पूर्णपणे विरोध केला त्यानंतर चौथ्या बेंचवरती गेले. हे रणछोडदास आहेत सगळे, लक्षात घ्या. रणछोडदास ही गुजरातमधली एक उपाधी आहे. रणछोडदास हे प्रत्यक्ष समोरून कधीच लढाई करणारे लोक नाही आहेत. त्यांच्या हातात पैसे आणि जेव्हा सत्ता आणि पोलीस असतात तेव्हा ते मर्द असतात. एरवी हे मर्द नसतात. ज्या दिवशी ह्याच्या हातात सत्ता नसेल ह्या लोकांच्या आणि त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार असेल, तेव्हा हे सगळे लोक याच कायद्याच्या भीतीनं देश सोडून पळून गेले. काँग्रेसनं PMLA कायदा आणला तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की हा कायदा तुमच्यावर उलटेल. आता मी सांगतो, अमित शहाने हा जो कायदा आणलेला आहे, हा कायदासुद्धा अमित शहा आणि मोदींवरच उलटणार आहे.